नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्युडिशरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह, न्यायपालिका विरुद्ध कार्यकारी मंडळ. नुकताच आपण ऐकलंच आहे, हा वाद सुरू आहे. भारताच्या लोकशाहीचे हे दोन स्तंभ आपापसात एकमेकांना शिंगा धरून उभे आहेत. नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी नुकतेच 14 प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारलेत. ते प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एप्रिल महिन्यात दिलेला एक निर्णय. तो निर्णय राज्यपालांशी संबंधित होता. नेमकं राज्यपालांचं हे प्रकरण काय काय हा विषय, आणि जेणेकरून भारताच्या लोकशाहीचे दोन स्तंभ एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आपल्याला दिसत आहेत. जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. मी अक्षय ठाकूर, एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. ज्युडिशरी वर्सेस एक्झिक्युटिव्ह, न्यायपालिका विरुद्ध कार्यमंडळ समजून घेताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सल्लामसलतीसाठी सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न विचारण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाला कलम 143(1) अंतर्गत 14 संविधानिक प्रश्न विचारले आहेत, ज्यात त्यांनी संविधानाचा संदर्भ घेऊन सर्वोच्च न्यायालयाला या प्रश्नांची उत्तर देण्याचं आवाहन केलेलं आहे. या प्रश्नांचा उद्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधेयकावर मंजुरी देण्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करण्याचा जो निर्णय दिला होता एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. कोणता? तर राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधेयकांवर मंजुरी देण्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करण्याचा. आणि या निर्णयावरती संवैधानिक स्पष्टता मिळवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 संवैधानिक प्रश्न 13 मे 2025 रोजी कलम 143(1) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला विचारले. जाणून घेऊ हे प्रश्न काय आहेत, साधारण यांची थोडक्यात माहिती. राज्यसेवा आणि सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने आपल्याला या प्रश्नामधले कलम महत्वाचे आहेत. हे प्रश्न आपल्याला लक्षात असणं किंवा हे प्रश्न पाठ असणं आपल्याला महत्वाचं नाही. तर या प्रश्नामध्ये कोणकोणत्या आर्टिकलचा, कलमांचा अंतर्भाव करण्यात आलाय, काय हे नेमके आहेत हे आपण साधारण थोडक्यात जाणून घेऊ. प्रश्न पहिला त्यांनी विचारले की कलम 200 अंतर्गत विधेयक सादर केल्यावर राज्यपालांकडे कोणकोणते संविधानिक पर्याय उपलब्ध आहेत. कलम 200 अंतर्गत विधेयक राज्यपालांसमोर सादर झाल्यावर राज्यपालांना दिलेल्या या पर्यायांमध्ये त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे पालन करणे बंधनकारक आहे का, असं राष्ट्रपतींनी विचारलंय. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आर्टिकल 200चा उल्लेख आहे की राज्यपालांचं संविधानिक विवेकबुद्धीने निर्णय घेणे हे न्यायालयीन पुनरावलोकनासाठी पात्र आहे का. यात न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय हे आपल्या अभ्यासाचा भाग असेल. कलम 361चा उल्लेख करण्यात आलेला आहे. पुढे 5व्या प्रश्नात आर्टिकल 200 ज्यात न्यायालयीन आदेशांद्वारे राज्यपालांकडून कलम 200 अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी वेळेची मर्यादा आणि पद्धतीचा ठराव हे प्रश्न त्यात मांडण्यात आलेले आहेत. पुन्हा कलम 200, कलम 361 नंतर आता कलम 201चा सुद्धा राष्ट्रपतींच्या या प्रश्नामध्ये संदर्भ आपल्याला आढळून येतोय. कलम 201 त्यात विवेकबुद्धीने न्यायालयीन पुनरावलोकन हे शब्द आपल्याला दिसून येतात. राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या संदर्भात कलम 143चा सुद्धा इथे संदर्भ दिसून येतोय. लक्षात घ्या, हा एक एक प्रश्न आपण बघत बसणं महत्वाचं नाहीये. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने यात कोणकोणत्या कलमांचा उल्लेख केला हे जाणून घेणं आणि पुढच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्यामुळे हे कलम कोणकोणती आहेत, कोणकोणती हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्य विधिमंडळाने बनवलेला कायदा कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या मान्यतेशिवाय कायदा म्हणून लागू होऊ शकतो का. पुढे कलम 145(3)चा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. कलम 142चा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कलम 131चा या 14 प्रश्नांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हे 14 प्रश्न आपण बघितले. ज्यांना प्रश्न व्यवस्थित जाणून घ्यायचे असतील मग अशा स्लाइड्स आपण व्हिडिओमध्ये बॅक जाऊन तुम्ही बघू शकता. ज्यांना इंग्रजी संदर्भात ज्यांचा अभ्यासक्रम इंग्रजीमधून ते लोक इंग्रजीमधून सुद्धा हे प्रश्न खाली मी दिलेले आहेत, माहितीसाठी पाहू शकता. मुळात हे जे 14 संवैधानिक प्रश्न राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले ते कोणत्या संदर्भात होते, तर सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात दिलेल्या एका निर्णयावरती. सर्वोच्च न्यायालयाचा हा एप्रिल मधला निर्णय हा कशा संदर्भात होता, तर स्टेट ऑफ तमिळनाडू वर्सेस गव्हर्नर ऑफ तमिळनाडू केस 2025 या केसचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल 2025 ला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यपाल RN रवी यांनी 10 विधेयकांवर मंजुरी नाकारल्याच्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या कृतीला बेकायदेशीर आणि संविधान विरोधी ठरवले. हा निर्णय काय होता त्याचा सारांश आपण थोडक्यात समजून घेऊ. ज्यात राज्यपालांना अधिकार आणि मर्यादा घालून देण्यात आला. ज्यात राज्यपालांना कलम 200 अंतर्गत 3 पर्याय कोणत्याही विधेयकांवर घेण्यासाठी देण्यात आले. ज्यात विधेयकास मंजुरी देणे, 2 परत पाठवून पुनर्विचारासाठी विनंती करणे किंवा राष्ट्रपतींकडे राखीव ठेवणे हे 3 पर्याय देण्यात आले. आणि या पर्यायांपैकी एकदा कोणताही पर्याय निवडलास इतर पर्याय वापरणे शक्य नाही. उदाहरणार्थ जर राज्यपालांनी विधेयकास मंजुरी नाकारून ते परत पाठवले
आणि विधानसभेने ते पुन्हा मंजूर केले तर राज्यपालांनी त्या विधेयकास मंजुरी देणे बंधनकारक राहील असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. दुसरं, पॉकेट व्हेटोची संकल्पना या निर्णयात अमान्य करण्यात आली. राज्यपालांनी विधेयकावर दीर्घकाळ कोणतीही कृती न करता ठेवणे म्हणजे पॉकेट व्हेटो हे संविधानाच्या कलम 200च्या विरोधात आहे आणि न्यायालयाने स्पष्ट केले की राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा पाळणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, पॉकेट व्हेटोची संकल्पना ही सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची जी पॉकेट व्हेटोची संकल्पना आहे ती अमान्य केली आणि विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा पाळणे आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. कालमर्यादा निश्चिती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना करून दिली आहे. ही कालमर्यादा निश्चिती काय तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मंजुरी नाकारणे किंवा राष्ट्रपतीकडे राखीव ठेवणे यासाठी 1 महिना, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध मंजुरी नाकारणे यासाठी 3 महिना आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध ही मंजुरी नाकारताना या विधेयकासोबत कारण नाकारण्याचं कारण स्पष्ट करण्याचा संदेश देणं आवश्यक करून दिलंय कोर्टाने आणि पुन्हा मंजूर केलेल्या विधेयकावर मंजुरी देणे आवश्यक आहे आणि तेही 1 महिन्याच्या कालावधीत. निर्णयाच्या सारांशात जर आपण चौथा पॉईंट समजून घ्यायचा झाला तर कलम 142चा वापर, सर्वोच्च न्यायालयाने कलम 142चा वापर करून राज्यपालांच्या मंजुरीशिवाय प्रलंबित असलेल्या 10 विधेयकांना डीम्ड ॲसेट असं म्हटलं, म्हणजेच ती विधेयकं मंजूर झाली आहेत असं मानलं गेलं. आणि या निर्णयाचं महत्त्व स्टेट ऑफ तामिळनाडू वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडू केस 2025 त्याचं महत्त्व आपण समजून घ्यायचं झालं तर हा निर्णय संघराज्य रचनेच्या संरक्षणासाठी आणि राज्यपालांच्या अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या निर्णयामुळे राज्यपालांना त्यांच्या संवैधानिक भूमिकेच्या मर्यादित राहून कार्य करण्याची आठवण सर्वोच्च न्यायालयाकडून करून देण्यात गेलेली आहे. थोडक्यात आपण जर समजून घ्यायचं तर सर्वोच्च न्यायालयाचं म्हणजे ज्युडिशियरी न्यायपालिका आणि त्याच्या विरुद्ध उभी ठाकलेलं कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह यांच्यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आपण बऱ्याच केसेसमध्ये पाहिलं असेल की पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये असेल, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये असेल, कॉलेजियम बनताना 3 जजेस केस असेल, त्याच्यानंतर आलेलं एनजॅक त्याची अजून रखडलेली अंमलबजावणी असेल आणि अशा बऱ्याच घटना होत गेल्या ज्यात उपराष्ट्रपतींची वक्तव्य असेल, राज्यपालांचे काही कार्य असेल ज्याच्यामध्ये या कार्यकारी मंडळ आणि आपलं न्यायपालिका हे एकमेकांविरुद्ध उभं ठाकले दिसल्या. येणाऱ्या काळात ह्यांच्या भूमिका काय असतील, लोकशाही भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी यांची पुढची पावलं काय असतील हे आता येणारा काळच ठरवेल. पुढील माहितीसाठी आपण एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपण सर्व व्हिडिओना भेट देऊ शकता आणि इतर माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.